राज ठाकरेंची उद्या पुण्यात सभा आहे। सारसबाग इथं त्यांची ही सभा होणार आहे। तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही त्यांची दुसरी सभा आहे। मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे आता मैदानात उतरणार असल्याचं पाहायला मिळतं। याच्या आधी त्यांनी नारायण राणे यांच्यासाठी सभा घेतलेली होती कोकणात आणि आता दुसरी सभा पुण्यामध्ये त्यांची होतीये। मुरलीधर मोहोळ महायुतीचे उमेदवार यांच्यासाठी राज ठाकरेंची ही सभा आहे। तर काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुकीमध्ये आपण महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलं आहे आणि त्यानुसार मनसैनिक हे महायुतीच्या उमेदवारांच्या कामाला लागल्याचं दिसतंय। तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या ही सभा या ठिकाणी होताना दिसून येत आहेत। महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही दुसरी सभा आहे। आधी नारायण राणे यांच्या प्रचारासाठी त्यांची सभा झाली होती, त्यानंतर पुण्यात त्यांची सभा आहे। तर राज ठाकरे हे पुण्यासाठी रवाना झाले आहेत आणि राज ठाकरे मुंबईतून पुण्याकडे रवाना झाल्याचं पाहायला मिळतं। उद्या त्यांची ही सभा आहे, पण आजच ते पुण्याला रवाना झाल्याचं पाहायला मिळतं। त्याची ही दृश्य आपल्याकडे येत आहेत। तर आता सारसबाग या ठिकाणी होणारी जी सभा आहे राज ठाकरेंची, त्या सभेतून राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे लक्ष असेल। महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ जे पुण्याचे महापौर सुद्धा राहिलेले आहेत आणि ते यंदा लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता मोहोळ यांचा प्रचार राज ठाकरे कशा पद्धतीने करतात आणि पुण्यातील या सभेमध्ये काय बोलतात आणि कशा पद्धतीने आवाहन करून पुणेकरांना मोहोळ यांना मतदान करण्यासाठी आवाहन करतात ते बघावं लागेल। आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। मनसेला शिवाजी पार्कवरील सभेला परवानगी मिळाल्याची माहिती आहे। 17 मे रोजी होणाऱ्या सभेसाठी ही परवानगी देण्यात आली आहे। नगर विकास विभागाकडून सभेला परवानगी देण्यात आली आहे। अखेर मनसेला शिवाजी पार्कवर 17 तारखेला सभा घेण्याची परवानगी देण्यात आली आहे। मनसेला 18/3/2024च्या अर्जानुसार परवानगी देण्यात आल्याची माहिती आहे। तर नगर विकास विभागाकडून मनसेला सभा घेण्यास अखेर परवानगी दिल्यामुळे ठाकरे गटाकडून दुसऱ्या मैदानाची चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर येते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, शिवाजी पार्क मैदान ज्या ठिकाणी शिवसेनेच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या सभा या होत असतात आणि त्याच वेळेला ठाकरेंच्या शिवसेनेने सुद्धा इथं परवानगी मागितली होती का असा सवाल उपस्थित होतोय। कारण 17 मे रोजी 5व्या टप्प्यातील जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी मनसेची या ठिकाणी सभा होणार आहे आणि इथं स्वतः राज ठाकरे आणि पंतप्रधान मोदी हे एकाच मंचावर येणार आहेत। त्या सभेची परवानगी मनसेला मिळाली आहे, पण ठाकरे गटाकडून आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून दुसरीकडे दुसऱ्या ठिकाणाची चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।